आजची गोष्ट आहे गोरा ढग आणि काळा ढग बोधकथा। जो इतरांसाठी जगतो त्यालाच जीवनाचा अर्थ समजतो। वाचा ही सुंदर मराठी बोधकथा। एकदा आभाळात दोन ढगांची भेट झाली। काळा ढग पाण्याने जड झाला होता। तो हळूहळू जमिनीकडे उतरत येत होता। गोरा ढग अगदी हलका होता। तो उंच आभाळात चढत होता। भेट झाल्यावर गोया ढगाने काळ्याला विचारले, कुठे चाललास? काळा ढग म्हणाला, जमिनीकडे। मी तिथे जाऊन पाऊस पाडणार आहे। माझ्याजवळ जेवढे पाणी आहे ते सगळे धरणी मातेला देऊन टाकणार आहे। आजची गोष्ट आहे गोरा ढग आणि काळा ढग बोधकथा। जो इतरांसाठी जगतो त्यालाच जीवनाचा अर्थ समजतो। वाचा ही सुंदर मराठी बोधकथा। एकदा आभाळात दोन ढगांची भेट झाली। काळा ढग पाण्याने जड झाला होता। तो हळूहळू जमिनीकडे उतरत येत होता। गोरा ढग अगदी हलका होता। तो उंच आभाळात चढत होता। भेट झाल्यावर गोया ढगाने काळ्याला विचारले, कुठे चाललास? काळा ढग म्हणाला, जमिनीकडे। मी तिथे जाऊन पाऊस पाडणार आहे। माझ्याजवळ जेवढे पाणी आहे ते सगळे धरणी मातेला देऊन टाकणार आहे। गोया ढगाला खूप घाई होती। तो धावतच पुढे निघाला। काळा ढग हळूहळू जमिनीपर्यंत आला। मुसळधार पाऊस झाला। काळा ढग अदृश्य झाला। नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले। तलाव, विहिरी काठोकाठ भरले। सारे रान हिरवेगार झाले। शेतकरी सुखावले। गोरा ढगवर जाताना ते पाहत होता। काळ्या ढगाच्या वेडेपणाला तो हसला। पाहता पाहता स्वर्गाचा दरवाजा आला। गोया ढगाने दार ठोठावले। गोया ढगाला खूप घाई होती। तो धावतच पुढे निघाला। काळा ढग हळूहळू जमिनीपर्यंत आला। मुसळधार पाऊस झाला। काळा ढग अदृश्य झाला। नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले। तलाव, विहिरी काठोकाठ भरले। सारे रान हिरवेगार झाले। शेतकरी सुखावले। गोरा ढगवर जाताना ते पाहत होता। काळ्या ढगाच्या वेडेपणाला तो हसला। पाहता पाहता स्वर्गाचा दरवाजा आला। गोया ढगाने दार ठोठावले।